माझेच आहेत. तुम्ही माझे आहात आणि मलाच ओळखत नाही. आपली मुलं आपल्याला कशी कर्म तयार आहे मीची नाही ही ओळी वेगळी आहे, तुम्ही म्हटले ती वेगळी, ही पाहिजे होती आता. ही ना हिची सुरुवात करायला हे जग कळ माझे होते, आत बाहेर मॅच कोणले, आत बाहेर मी आखून दिले. हे जग माझेची, हे जग निखिल, हे जग माझेची निखिल होत रे, पण कैसे कर्मतया आडाले जे मीच नाही म्हणत, मीच नाही म्हणत. किंवा ते दोन्ही सगळ्या ओव्या तिथे लागतात त्या. माझ्याची मज नव्हती, माझ्याची मज नवळख. कशामुळं अममतेची भ्रांती विषयांत झाली. अममतेमुळे मला ओळखेनाशी झाली. माझे असून मला ओळखेना कसे कर्मतया आड आले जे मीच नाही म्हणते. मजची मज माझी असता मीच नाही म्हणत. ती नाही त्याला तीच इथे ही आली हीच बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. ते पुण्याशी ती वेगळं, पुण्याशी म्हणतात. पण भगवंताचं म्हणजे त्याला सोडून काहीतरी करणं, हो त्याला सुद्धा भगवंताची जीभ कशी तुटत नाही सांगतात. ठीक आहे, हरकत नाही. ती ओळी कमी पडते, दोन तिथं होता. मुद्दा आपला चालला होता की त्याला सुद्धा वाटतंय की माझ्याने मला ओळखलं पाहिजे, माझ्याची आणि माझी ओळख झाली पाहिजे. आपण श्रद्धेचा विषय चालला होता आपला. श्रद्धा हे चिंतन चालू आहे आपलं. श्रद्धा हे साधन आपल्यापर्यंत, ही साधना आहेत, सगळ्या साधनांचा सगळा ओप आहे. श्रद्धेचा विचार आपण, श्रद्धा आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण ती श्रद्धा कशा पद्धती पाहिजे, कुठे पाहिजे, कोणत्या ठिकाणी पाहिजे आणि किती दृढता पाहिजे श्रद्धेची हे सांगणारं म्हणजे उपरती हे लक्षण आहे समाधी षटकामध्ये. मग आम्हाला उपरती नाही श्रद्धा, तर श्रद्धेमध्ये काय मुख्य श्रद्धा काय, तर श्री गुरुने जे सांगितले जसंच्या तसे आपल्या ठिकाणी ठसवणं ही खऱ्या अर्थाने श्रद्धा आहे. मग तुम्ही त्यांच्या जवळ असा, दूर असा, देहाची सेवा करता आली न करता आली, काही त्याच्याबद्दल काही हरकत नाही. करता आली, सहवास मिळायलाच पाहिजे. पण अगदी नाहीच शक्य झालं, कुठे दूरच्या देशामध्ये आहे आपण, तरीसुद्धा ही भूमिका जर पार पाडली तर खऱ्या अर्थाने श्री गुरूंच्या वचन आपण पाळलं किंवा श्री गुरूंचा शब्द किंवा श्री गुरूंचं तत्व आपण सांभाळलं असा त्याचा अर्थ होतो. दुसरा जो मुद्दा आहे समाधान, तो आपण पाहिलं. समाधान म्हणजे समाधानाची जी भूमिका आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे. किंवा आता या भूमिकेत जर आला, श्रद्धा जर त्याची परिपूर्ण झाली तर तो समाधानाला पावेल की असमाधान होईल. आता काय त्याला काय हवं, काय पाहिजे म्हणेल आता, कारण जे मागेल ते मिथ्या आहे त्याच्या दृष्टीने. विवेक काय झालाय, एक आत्मा सोडून सगळं काय आहे, अनात्मा आहे, विनाशी आहे. मग आता तो मागेल काय मला सांगा, काय मागेला? किती जरी इंद्रपद जर दिलं तर आता काय म्हणेल, आता नको. ब्रह्मपद जरी दिलं तर आता नको म्हणेल. आता काय करू मी, त्याला काय घेऊन करू, त्याची काय आवश्यकता नाही मला ते नको. आता स्वर्गाला तर नाकारेल, हो इंद्र कुठलंही काही पद आलं, हे बाकीचं तर पृथ्वी तलावरचं तर सोडा असतो, तर जे काय कर्माचं असेल ते असू दे, पण अपेक्षा कुठली ठेवणार नाही. काय करणार, महाराज पद असेल, काय अजून प्रवचन आकार असेल, अजून काही ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी काही त्याची गरज नाही. कारण ते इथे अडथळा येऊन बसणार, त्यांचा अडथळा होणार. त्या गोष्टी आपण मागू, फक्त आम्हाला आवाज शिट्टी मारू देऊ नका, एवढंच बाकी काही नाही. बस एवढं. शिट्टी मारणार, अजून कमी ठेवला आम्हाला तरी बस एवढं. बाहेरच्या नाही ऐकायला गेलं तर जाऊ, काय कोण ऐकते आमचं, आम्हाला इथे ऐकतो, बाहेरचे कोण ऐकते, घरात बसून ऐकून कळेल. इथं बसून लक्षात येतं, घरात बसून समोर जर प्रक्षेपित एकमेकांचा अवधान एकमेकांना देऊन सुद्धा जर काही प्राप्त होत नसेल, विषय कळत नसेल, तर घरात बसून समोरच कळाला तर कळेल, नाहीतर तोही ज्याच्या त्याच्या अधिकाराचा विषय आहे. आवाज आम्हाला कळेल एवढा, बाहेर गेला तर जाऊ दे, पण इथे विक्षेप होईल असा आवाज चला. उपाधी, श्रद्धा, समाधान, एकचित्त होऊन त्याचं चिंतन करणं ही समाधानाची हे आहे. अजून काही नको, कारण सगळंच मायेमध्ये टाकून गेलं, इथून तिथून सगळं मायेमध्ये टाकलं. मायेचा माईक पदार्थ, हिरती माईक दुःखाची जन्म, माईक दुःखाची जन्म नाही आधी, ते आधी बी नाही, अंती बी नाही आणि अवसानात बी नाही. अवसान म्हणजे मत नाही, आधी अंती अवसान, अवसानात मध्य स्थिती, अवसानी मध्य स्थिती, अवसानी नाही, आधी नाही, अंती नाही. तर ते घेऊन करायचं का, त्याचं काय उपयोग आहे? बरं घेतलं तरी सुद्धा ते काही नाशिवंत भूमिका आहे. आणि हे एकदा याचा विवेक झाला की वैराग्याची भूमिका ते समाधानाला पावतो. आणि शेवटची जी आहे ती तितिक्षा आहे. तितिक्षा म्हणजे काय, सहनशीलता, शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जित. समसंग विवर्जित, हा आता वरचा आहे ते
सगळं समशत्रूंचे मित्रेच तथा मानापमान तथा मानापमान योग त्याची जी भूमिका तयार होते जसं असेल तसं जी सुख आलं तरी सहजतेने त्याचा भोग आहे आणि दुःख आलं तरी सुद्धा दुःख आपण सगळेच भोगतो दुःख भोगण्यात काही अडचण नाही पण न कुरकुरता भोगणं विना तक्रार नाहीतर गावभर आपलं सगळ्या नातेवाईकात आपण गळे काढत राहतो हा सर्व सहातिया गरिमा हा. गर्वा नयेची क्षमा हा बरोबर तर सुखदुःख जे आहे सुखदुःखाचे भोग भोगताना काहीही कुरकुर न करता त्याच्यावर प्रतिक्रिया न देता भोग त्याचा सहन करणं तितिक्षा भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख आगमना पायिनो नित्याक्षस्व भारत तू न कुरकुरता न त्रास करता सहन कर कारण ते जाणार आहे माझा अजून चिंतनासाठी मुद्दा आपल्या समोर उपस्थित आहे दुःख भोगताना जास्त त्रास आहे का सुख भोगताना जास्त त्रास आहे अनुभव सगळ्यांनाच आहे दुःखाची परिस्थिती मी पाहिली त्यांनी आणि जरा जास्तीचं आलेलं ती परिस्थिती पाहिली ताण जास्त किंवा दुःख सुख भोगताना जास्त दुःख आहे का दुःख भोगताना जास्त दुःख आहे माझा मुद्दा बरोबरच आहे शब्द बरोबर आहे दुःख भोगताना जास्त दुःख आहे का सुख भोगताना जास्त दुःख आहे सुखाचे मी भोगत आहे बरं का सुख मी भोगणं संपवायचं आहे आणि दुःख मी भोगणं संपवायचं आहे दुःख मी जाणार आहे सुख मी जाणार आहे कुठलंच टिकणार नाही त्याचे मी भोगत आहे आणि ह्याचे मी भोगत आहे पण बरं जरा दुःख भोगतोय सुखाच्या अपेक्षा हा सुखामध्ये दुःख उद्भवतं मला तेच सांगायचं आहे आता सुख आलंच आहे ना सुखाची व्याख्या म्हणजे अनेक विषय प्राप्त होणं मुबलकपणे प्राप्त होणं सापेक्षता आहे हा, ज्याला सुखाचा अनुभव आहे त्याला दुःखाचा अनुभव असणार ज्याला सुखाचाच अनुभव नाही तर त्याला दुःख असलं तर ते दुःख वाटणारच नाही भोग कुठला भोग दोन्ही पण भोग भोगायचेच आहेत ना दुःखाचा बी सुखाचा जास्त जास्त त्रासदायक कोणता आहे सुख आहे कळून देत नाही घरातल्या एखादी चोरी केली जाते हे पहा सुख भोगत असताना सुख आहे की नाही आणि ते सुख नाही मिळालं म्हणून दुःख आहे ना सुख नाही मिळालं म्हणून दुःख आहे ना मिळत असल्यावर कशाला सापेक्ष आहे ते सगळ्या वस्तू आल्या घरात सगळ्या वस्तू घरात सुखाचा म्हणजे विषयाचा विषय करू आता काय विषयाचाच सुखाच्या अनुषंगाने सगळ्या जोडी बोलावं आमच्याकडे सुख आहे आता सुखी आहे सगळं सुखी आहे का सुखाचा जो भोग भोगतोय सुखाचे सगळे साधन आले सुखाचे सगळे विषय प्राप्त आहेत तरी सुद्धा तो सुखी आहे का आणि हेडेक कोणाला जास्त आहे ताण कोणाला जास्त आहे सुखाची साधना असणाऱ्याला जास्त आहे सुखाची साधना असणार आहे जास्त आपला अनुभव आहे की आणि तरी सुद्धा अपेक्षा कशाची सुखाची विषय करण्यासारखं होतं तर तेव्हा बरं होतं असं म्हणतो होतं ते बरं होतं चांगलं होतं हे डोक्याला ताण झाला जास्त पैसेवाला काय कोणाचा निषेध नाही पण अनुभव तर आपल्या समोर आहे की नाही मला सांग कमी पैशाने जास्त ताण दिला का जास्त पैशाने जास्त ताण दिला जास्त पैसे आपला अनुभव आहे आपला अनुभव आहे माझाही आहे थोडाफार तुमचाही तसाच आहे ते होतं ते बरं होतं ते होतं ते ठीक होतं चांगलं होतं बोलता तो माहीत आहे म्हणजे हे नसतं तेव्हा काय मस्त आपलं भाकरी भाजी वरण होतं कटकट नाही डोक्याला ताण नाही काय जाण्याचं नाही हे आता जास्तीच झालं आजारी पडायला आजार पण तर आलंच झालं जास्त आजार इकडेच आहे त्याचा काही विषय नाही. चला आपण पुढे घेऊ तितिक्षा ही 6 साधनं 6 समाधी षटक आहेत हे 6ही समाधी षटक महत्वाचे आहे त्याला आधार आहे तो विवेक पाहिजे आहे आणि चौथं जे आहे त्याला अंतरंग साधनाचा विषय चालला आहे मुमुक्षुत्व मुमुक्षु याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आलं आणि मुमुक्षु असं म्हटलं जातं मुमुक्षत्व आणि मुमुक्षु अशा 2 भूमिका आहेत याच्या अंतःकरणात मुमुक्षुत्व तयार झालं तो मुमुक्षु आहे त्याला जिज्ञासु म्हणतात मुमुक्षुत्व म्हणजे काय मोक्षाची इच्छा मोक्षाची तीव्र इच्छा झाली मोक्षाची इच्छा झाली मोक्षाची तीव्र इच्छा आणि दुसरे आता मला दुसरं काही नाही दुसरं त्याच्याशिवाय काही नाही तो कळावा तो भेटावा तो प्राप्त व्हावा प्राप्त आहे हा पुढचा विषय आहे पण जोपर्यंत तो प्राप्त कळाला नाही प्राप्त स्वरूपाने कळाला नाही तोपर्यंत त्याच्या भेटीची आस आहेच जोपर्यंत कळाला नाही तोपर्यंत कळण्याची भूमिका आहेच
नाहीतर ते म्हणतात एरवी तरी सगळं मीच आहे हे तर कवन काही उपासीला नव्हे एक जाणणे मी न ठाये अप्राप्त अशी. अरे सगळा मीच आहे, जाणला नाही म्हणून अप्राप्त आहे का? अप्राप्त आहे तेव्हा जाणला म्हणून प्राप्त आणि न जाणला म्हणून अप्राप्त. बाकी तो जसा आहे तसंच आहे. त्याच्याकडून जाणणं बी नाही, त्याच्याकडून प्राप्त बी नाही, अप्राप्त बी नाही. तो प्राप्त व्हायला कुठे गेलाय? प्राप्त अप्राप्त इकडून भूमिका आहे. जाणला की अप्राप्त, जाणला की प्राप्त आणि न जाणला की अप्राप्त. आणि अशी जी मुमुक्षत्व आहे आणि तिथे त्या ठिकाणी श्री गुरूंची आस तयार, तिथे श्री गुरूंच्या भेटीची भूमिका तयार, मुमुक्षत्व तयार झालं ना. मग असे अंतःकरणात, असं ज्याच्या अंतःकरणात भाव तयार झालेला आहे मुमुक्षत्व, हो केव्हा काही ऐशी दशा येईल माझ्या, केव्हा भेटतील मला, कोण सांगेल मला हे, कोण माझा उद्धार करेल, काही मी उद्धार पावेल, हो केव्हा काही कृपा करेल ना, अशी भूमिका तयार होते. बाकी सगळं सोडून तो शोध, त्याचा शोध चालू असतो, म्हणजे त्याची तळमळ चालू असते. आणि या तळमळीकडे ज्याला म्हणतात जसं चुंबक, लोखंड जसं चुंबकाकडे आकर्षित होतं तसं श्री गुरु तो भेटत राहतात. हो तैसे आत्मसाक्षात्कारी लागे ते सामुग्री किरपुरी मिळवली आणि तीच समयी सद्गुरु भेटले पाही. त्या क्षणी सद्गुरु भेटले, मग ते काय वंचना करत नाही. आणि मग तिथे ज्ञानाचा बोध होतो, जी आपल्या सर्वांची भूमिका पार पडलेली आहे बा श्री गुरु भेटण्याची. आता बाबा सांगतात की हे झालंय का आपलं निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि चार जे आपण अंतःकरण चतुष्टय साधन जे सांगितलं हे झालंय का आपलं? तर ज्या ते भेट झाली त्या ते निश्चित झालंय, पण आता परिपूर्णतेने पुन्हा त्याला उजाळा देणं गरजेचं आहे. अंतःकरण शुद्धीचा जो उपाय आहे तो पुन्हा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. हो अंतःकरण स्थिरतेचा लक्षात घ्यावा लागेल. बाबा सांगायचे ना, बाबा सांगायचे जरी घर झाडलं, एकदा झाडलं परत वारंवार का झाडायचं? वातावरणातून तिथे तो कचरा येतो, झाडणी ही चालूच ठेवावी लागेल. आणि मग तिथे बोध होतो. तिथे आता पाहावं का, ज्यावेळेस अगोदर मुमुक्षूला काय झालं, परोक्ष ज्ञान झालं. मुमुक्षूच्या ठिकाणावर येईपर्यंत परोक्ष ज्ञान होतं. कसं आहे भगवंत, हो भगवंताचं स्वरूप संपूर्णपणे त्याला कळतं आणि तो भगवंत मला अप्रोक्ष व्हावा अशी त्याची भावना तयार होते, अशी त्याची तीव्र इच्छा तळमळ तयार होते अंतःकरणात. आणि त्यावेळेस सद्गुरू भेटतात आणि बोध होतो. काय बोध होतो? तू आत्मा ब्रह्म आहे, किंवा तुझ्या ठिकाणी जे असलेलं जे स्वरूप आहे तेच बाहेर आहे. तुझा जो आत्मा आहे तोच बाहेर ब्रह्मरूपाने आहे. ब्रह्म आणि आत्मा एक आहे, किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं जातं. या सर्वांच्या पेक्षा तू जो आहेस तो तुझ्या देहामध्ये जो तुला प्राप्त आहे त्याच्यामध्ये या सर्वांच्या तू वेगळा आहे असा बोध तिथे करून दिला. आणि जे वेगळं आहे त्याचं विशेषत्वाने अनुभव आणून दिला. विशेषत्वाने तो बी अनुभव पुढे टिकत नाही, तो अनुभव स्वरूपाला प्राप्त होतो. हा जरी भाव असला तरी विशेषत्वाने अंतःकरणामध्ये वृत्ती ज्ञान करून दिलं जातं. महावाक्याचे नावे, कारण कानावचनाची भेटे, कानावाटे तो शब्द दिला जातो. मग आता चिंतन असं पुढे येतं की अगोदर परमात्मा तिथेच आहे, ज्या वृत्तीमध्ये ज्ञान झालं ती वृत्ती बी तिथेच आहे, ज्या बुद्धीद्वारे ज्ञान झालं ती बुद्धी बी तिथेच आहे, ज्या मनात ज्ञान झालं ते मन बी तिथेच आहे. हो सगळे तिथेच आहे. मग आधी का बरं ज्ञान नव्हतं? आपण आधी अज्ञान होतं आणि नंतर असं काय झालं? ब्रह्मदोर झालं ह्या पिढीत. हा वृत्ती, अगोदर वृत्ती बाहेरच्या पदार्थाचं ज्ञानाच्या बहिर्मुख होऊन बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या ठिकाणी अंतर्मुख ज्ञान नव्हती, सन्मुख नव्हती, विन्मुख होती. हा ती वृत्ती काय केली श्री गुरुनी? उलट फिरवली. पण ती वृत्ती उलट फिरवली. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावो. आणि वृत्ती उलट फिरवल्याबरोबर वृत्तीने काय केलं? वृत्तीचं मुख्य काम काय आहे? तर पदार्थाला व्यापणं. बाह्य पदार्थावर दोन आवरण आहेत, आपण लक्ष देऊ बरोबर. एक अंधकाराचं आवरण आहे आणि एक अज्ञानाचं आवरण आहे. कुठलाही पदार्थ घ्या बाहेर. आता हा पदार्थ दिसतो आपल्याला, कशामुळे दिसतोय? आता हा याच्यावरचं अंधाराचं आवरण सूर्यप्रकाशाने दूर केलेलं आहे म्हणून आपल्याला दिसतो, बरोबर केलं. आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीने दूर केलं. अज्ञानाचं आवरण दूर करणं हे वृत्तीचं मुख्य काम आहे. मग पदार्थावरचं असू दे, नाहीतर तिकडे परमात्म्यावरचं असू दे, कुठेही असू दे, अज्ञान आवरण दूर करणं हे वृत्तीचं मुख्य काम आहे. आता ही प्रक्रिया मी सांगत नाही, कठीण होऊन जाते, मी फक्त थोडक्यात सांगतो. मग दोन आवरण असतात. मग बाह्य पदार्थाचं ज्ञान होताना काय होतं? पहिलं आवरण प्रकाशाने,
प्रकाशात वस्तू आपल्याला पहिली दिसते म्हणजे ते आवरण दूर होतं आणि नंतर वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते. वृत्ती ज्ञान करून देत नाही. पुन्हा सांगतो, प्रकाशाचं आवरण दूर केलं, अंधाराचं आवरण दूर केलं प्रकाशाने, अज्ञानाचं आवरण दूर केलं वृत्तीने. आता वृत्ती बी जड आहे आणि पदार्थ बी जड आहे. जडाचं कसं ज्ञान करून देत? हे बाटली माईकचं कसं ज्ञान करून देत? किंवा बाटली ग्रंथाचं कसं नाही करून जडाचं ज्ञान करून देणार नाही. वृत्ती म्हटलं की चिदाभास असतो, वृत्ती म्हटलं की चैतन्य असतं, आरसा म्हटलं की प्रतिबिंब असतं. लक्षात पटकन लक्षात घ्यायचं. जिथं जिथं आरसा नेऊ तिथं तिथं प्रतिबिंब. आता प्रतिबिंब दिसण्यात आरसा पुढे आला की आकाशाचं प्रतिबिंब ठरलेलं आहे. बाकी आकाराचं येईल नाही येईल पण आकाश ठरलेलं आहे. वायर वेगळी आणि त्याच्यातला करंट वेगळा. हा. वायर आणि करंट नाही, काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? जिथं जिथं तुमचं अंतःकरण वृत्ती असेल तिथं तिथं प्रतिबिंब रूपाने आत्मा सर्वत्रच आहे. आत्मा कुठे नाही असं नाही, फक्त अंतःकरण वृत्ती कुठे आहे कुठे नाही, आरसे कुठे आहेत कुठे नाही, आकाश सर्वत्र आहे. लक्षातच घ्यायचं बरोबर. मग आता अंतःकरण वृत्ती स्वर्गात गेली, स्वर्गात बी आत्मा आहे, मग लगेच प्रतिबिंब कुठे बी जाऊ दे. मसनात गेली तर तिथे बी आहे. आत्मा सर्वत्र आहे. अंतःकरण वृत्ती कुठे आहे कुठे नाही, ती आता इथे आहे, पुढे तुटली की जाईल स्वर्गामध्ये, नाही तर जाईल नरकामध्ये. जिथं जाईल तिथं ती प्रतिबिंबित होते. प्रतिबिंबासाठी प्रतिबिंब प्रगटण्यासाठी लागणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ती कधी इथे असते कधी तिथे असते, कधी बाहेर जाते कधी आत येते. जिथे जिथे अंतःकरण वृत्ती आहे तिथे तिथे चिदाभास आहे, तिथे तिथे जीवाची भूमिका आहे. लक्षात घे, पक्क हे लक्षात. म्हणजे चिदाभास आणि अंतःकरण वृत्ती हे दोन भाग नाही. आरसा आणि प्रतिबिंब दोन वेगवेगळे करता येतील का आपल्याला? नाही करता येणार. कसं करता येईल? त्या जिथं आरसा आला तिथे प्रतिबिंब आहे. मग जे समोर असेल त्याचं प्रतिबिंब, हवेचं पडेल, आकाशाचं पडेल, पाण्याचं पडेल, किंवा तुम्ही उभा राहिलं तर तुमचं पडेल, तुमच्या देहाचं पडेल. प्रतिबिंबाला ग्रहण करणं हे आरशाचं मुख्य काम आहे. तसं चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करणं हे अंतःकरण वृत्तीचं काम. जीव जीव अंतःकरण वृत्ती आली की आत्म्याचं प्रतिबिंब वृत्तीमध्ये पडतं आणि हे तीन मिळून झालं जीव आला. जीव झाला की जीव लागला इकडे नादाला, जडाच्या नादाला लागलेला आहे. विषय चालला होता की सगळं मटेरियल तिथंच होतं. श्रीगुरूने असं काय केलं की तिथे आम्हाला ज्ञान झालं, मी आत्मा ब्रह्म. आधी सगळंच आहे ना, आत्मा बी तिथे, अंतःकरण वृत्ती, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळंच तिथे आहे. फिरलेला घट, फिरलेला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी होम झाला, घट फिरवला, वृत्ती फिरवली, बस वृत्ती उलट फिरवली, बहिर्मुख चालली होती ती, सतत बाहेर जायची. किंवा जड पदार्थाचं किंवा अनात्म्याला व्यापून त्याचं अज्ञान आवरण दूर करायचं आणि अज्ञान आवरण वृत्तीने दूर केलं की वृत्तीत असणारा चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. प्रक्रिया पूर्ण लक्षात घ्या. ही बाटली आहे, बाटलीचं पहिलं आवरण सूर्यप्रकाशाने काढलं, दुसरं आवरण वृत्तीने काढलं. पण बाटली असं ज्ञान कुणी केलं आम्हाला? अरे आमच्या चिदाभासाने केलं, आमच्या जीवाने केलं ना. आमचं प्रतिबिंब आहे जीव, त्याला मी म्हटलो हे अज्ञान आहे आणि तो जीव, तो चिदाभास याचं ज्ञान करून देतो. ही बाटली आहे, हे वृत्तीनं नाही केलं किंवा सूर्यप्रकाशाने नाही केलं. सूर्य कोणाकोणाला पाहे, पण एवढी वस्तू दाविली आहे. अमृत अनुभव हो, गगन व्यापितात आहे, याहून गगन सगळ्याला व्यापतं, आपल्याला नाही व्यापू शकतो. सूर्य सगळ्यांचं प्रकाशन करतो, एवढ्याला नाही प्रकाशन करू शकतो. कारण सूर्याचं प्रकाशन करणारा आत्मा आहे, सूर्याचं प्रकाशन करणारे तुम्ही आहात. सूर्य तुमचं नाही प्रकाशन करत, सूर्य जडाचं प्रकाशन करतो. पहा, जड अप्रकाशित, सूर्य परप्रकाशित आणि तुम्ही स्वयंप्रकाशित. आत्ताच तुमचं स्वयंप्रकाशित्व सिद्ध आहे आणि सूर्याचं परप्रकाशित्व सिद्ध आहे आणि जडाचं अप्रकाशित्व सिद्ध आहे. जडाचं प्रकाशन सूर्य करतो आणि सूर्याचं प्रकाशन तुम्ही करता. आंधळ्याला सूर्य जरी दिसत नसला तरी सूर्य उगवल्याचं आंधळ्याला कळतं. आंधळ्याच्या गावी आपण प्रगटलेले रवी वाचून ओतपलीची घ्यावी एरा प्रकाश. आंधळ्याला वस्तू दिसत नाहीत पण सूर्यप्रकाश कळतो. कारण दिसत नाही म्हणतो तो सूर्यप्रकाशातच दिसत नाही म्हणतो. आंधळ्याला सूर्य कळत नाही असं नाही. पहा, चांगलं चिंतन करू आपण. आंधळ्याला वस्तू दिसत नाही, डोळ्याचं काम आहे हे वस्तू इथपर्यंत, पण त्याच्यात बुद्धी आहे. तो बुद्धीद्वारे म्हणतो दिवस उगवायला वाटतं का, चटका बसतो ना त्याला, दिवस उगवायला म्हणतो. पण आता मला दिसत नाही, काय काय मला रात्र झालेली बी कळते आंधळ्याला, रात्र झाली. आंधळ्याला दोन्ही कळत असतं, आंधळ्याचं कळणं बंद नाही, लक्षात ठेवा. आंधळ्याला ह्या वस्तू दिसत नाही. हे चक्षुचा आंधळा आहे, बुद्धीचा आंधळा नाही तो. आम्ही चक्षुचे डोळस आहोत आणि बुद्धीचे आंधळे आहोत. आंधळा आपल्यापेक्षा लवकर मुक्त होता. आता अजून काय सांगू तुम्हाला.
कारण त्याचं बाहेरचं दिसणं बंद आहे. आतलं दिसणं जर उघडलं ना तर आंधळा आपल्यापेक्षा सुसाट जाते गाडी, कारण त्याला ब्रेकच नाही ना, त्याला वस्तूच नाही आडव्या, त्याला काहीच अडथळा नाही. हो ते खूप बाहेरचं आंधळ पण येईल ना आपल्याला आतला आंधळ पण आढळ. जाऊ दे आपला मुद्दा त्याच्या जो- पायाला डोळे असतात. हो पायाला डोळे असतात, त्याच्या त्वचेला डोळे फुटले बाबा. हो त्यामुळे आंधळ्याचे ऍक्सिडेंट होत नाहीत. आंधळा आपल्यापेक्षा चॅप्टर आहे. आंधळ्याचा ऍक्सिडेंट बघितला कधी का? अरे त्याने आपला हात दुसऱ्याच्या हातात दिलेला आहे, तो रस्ता पार करून दे मला, एवढं चॅप्टर आहे ते. आणि ज्याच्या हातात दिले तो सावध होतो, आंधळा आपल्या बरोबर आहे, त्याला सांभाळून गेलं पाहिजे. गाडी अजिबात ते बी नीट जातं आणि हे बी नीट जातं, आणि आपण आपले ऍक्सिडेंट होतात आणि आपल्याला दिसतं ना सगळं. साधं आहे बघा तुम्ही, कुठेही मला आंधळ्याचा ऍक्सिडेंट दाखवा, कारण त्याने आपला हात दिलेला आहे आणि आपल्याला तेवढं जमीन. आपल्याला कालच विषय झाला, जिथे डोकं टिकवलं ना तिथे डोकं लावायच्या सवय झाली आपल्याला, म्हणून आपले ऍक्सिडेंट आहेत. परमात्माचा ऍक्सिडेंट काय होतं? डोकं टिकवलं तिथे डोकं लावायला लागलं. हो आंधळ्यासारखं राहणा, निवांत दे ना त्यांच्या हातात, ते नेतील ना परत. का नेतील? अरे त्याला त्यांच्या ऍक्सिडेंटची भीती आहे, त्यामुळे ते ह्याला सांभाळतात. हो व्यवस्थित घेऊन जातात बरोबर, घालून या भार राहिलो निश्चित. हो सद्गुरूंच्या चरणाची ठाम असलं पाहिजे, गुन्हा अवगुणाच्या पलीकडे दृष्टी गेली पाहिजे. आपला विक्षेप कुठे होते? गुन्हा अवगुणामुळे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. श्री गुरूंच्या उपाधीचे गुन्हा अवगुण बघायला लागले. आणि श्री गुरु कसं आहे? अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. त्याने मी सांगितलं, अरे मी जसा आहे तसा तुम्ही पाहत नाही, मी जसा नाही तुम्ही पाहताय, मला विसरा रे. काय बोलणं होतं, काय सांगणं, शेवटी ही वाक्य आलेली आहेत महात्म्याच्या मुखातनं, मला विसरा. आणि जे दिलंय ना, जे आहे ते त्याच्याकडे लक्ष दे बरोबर. आणि ते तुझं माझं एक आहे. कुठला गुरु कुठला शिष्य घेऊन बसलास? गुरुही काढला इथे शिष्य, लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे शेले, नासोनी नाथिले सदैव जे. नासून टाकलं गुरुपद बी नासलं, शिष्यपद बी नासून टाकलं. अमृत अनुभव चिंतन काही शिल्लक ठेवलेलं. आपला विषय जो चालला होता की सगळं मटेरियल तिथेच आहे, पण वृत्तीला का तिथं ज्ञान होत नाही, किंवा तिथे अगोदर का ज्ञान झालं नाही. आणि श्री गुरु असं काय करतात की तिथे वृत्तीला ते ज्ञान होतं. हा, आणि वृत्तीचं मुख्य कार्य आहे अज्ञानाचं आवरण दूर करणं. आणि मग श्री गुरु त्या वृत्तीला महावाक्याचा उपदेश करतात, आणि महावाक्याच्या उपदेशाने काय होते? वृत्ती उलट फिरते. काय काय उपदेश करतात? तू आत्मा ब्रह्म आहेस, तत्वम अशी, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, आपला प्रबोध, आपला अनुग्रह, एक हरी आत्मा जीव शिव सम. हो अशा महावाक्याने वृत्ती चाच पडायला लागते. वृत्तीत आता वृत्तीला नाही बरं का, आता पुन्हा लक्षात घ्या बरोबर, गाडीला नाही, गाडी वळली पण गाडीला वळवणाऱ्याला उपदेश आहे. हो गाडी हात कोणाला दाखवतात? गाडीला दाखवतात का गाडीतल्याला दाखवतात? तो ड्रायव्हर सीटवर बसलाय त्याला नाही. गाडी वळली म्हणजे गाडी वळली, पण वळवणार आहे ना आतमध्ये, त्याला दाखवलं युटर्न नाही, इकडे तिकडे पुढे नाही काय काम म्हणून. त्या चिदाभासाला हो उपदेश तिथं केला गेला. त्याला ते बिघडलं होतं, ते ड्रायव्हिंग ते करते, त्याच्या सत्तेने चालते वृत्ती. वृत्ती काय हालेल? वृत्ती तो बसल्याशिवाय जात नाही गाडी पुढे. गाडी दारात आहे, ड्रायव्हर बसला तरच हालेल, ती काय चालेल तेव्हा, ती जड आहे. आणि त्याच्या हातल्याला उपदेश केला काय? तू आत्मा ब्रह्म आहेस. आणि ते आधी समजत होतं, मी जीव आहे, मी मरका आहे, मी मरणार आहे, मी बाहेरचा आहे, मी देहाचा आहे. हो देहाच्या अनुषंगाने माझं या भ्रमात ते होतं. आणि जो भ्रमात आला होता, वृत्ती भ्रमात नाही. वृत्तीला कसं भ्रम होईल? जो वृत्तीमध्ये आहे, जो वृत्तीस्थ चिदाभास आहे, त्याला भ्रम झालेला आहे. आणि ज्याला भ्रम झालेला आहे आणि ज्याचा भ्रम झालेला आहे त्याला उपदेश आणि त्याचा उपदेश. ज्याच्या अज्ञानाने जे झालं त्याच्याच ज्ञानाने ते जाणार. कशाच्या अज्ञानाने? या घोटाळा झाला स्वरूपाच्या अज्ञानाने, आणि स्वरूपाच्या ज्ञानाने ते जाणार. आद्यस्थ अधिष्ठान स्वरूप असतं चिंतन. आणि मग त्या चिदाभासाला, त्या जीवाला उपदेश केला काय? तू आत्मा ब्रह्म आहेस, तूच देव आहेस. आणि कसा काय? आणि पहा की म्हणे तू हे नरा आत बघ जरा, तुझं तू पहा. आणि तुझं तू पहा म्हटल्याबरोबर त्यांनी वृत्तीला उलटी फिरवली. त्यांनी बसलेला तो आहे ना, गाडी स्टेरिंग त्याच्या हातात आहे. सिंहाचा दृष्टांत बरोबर. हा त्या आधी बाबा बरोबर ते ह्याच्यात आलेलं आहे, पंचकर्णात बी आलेलं आहे दृष्ट. ते फिरत होतं मेंढ्यांमध्ये ना. आता त्याला काय? आता त्याच्यावर संस्कार झाले, ते त्यांनी त्याला तसं शिकवलं. ते तिथं दूध प्यायचं, गवत खायचं, ओरडायचं म्या म्या करून. आता त्याला काय? आता तेच करायचं ना. आता तिकडून तो सिंह आला, त्याच्या लक्षात आलं हे तर आपल्या जातीचं दिसतंय. सगळे लक्षण तर आपले सुळे जात आहेत. हा
आणि ते साया वेळ आहे आपल्यासारखं आणि धष्टपुष्ट आहे, चांगलं दणकट आहे आणि खाते गवत. अरे म्हणे काहीतरी घोटाळा आहे. त्याने म्हटलं इकडे रे. म्हणले काय? अरे म्हणे तू ह्यांच्यातलं नाही, तू इकडचं आहे. नाही म्हणे मी तिकडचं आहे. परत म्याव करून पळाल. आपल्यासारखं मी देव कसा असेल परत लागलं नादाला, मी देह माझा परत लागला त्याच्या नादाला. त्याने सांगितलं चल तुला दाखवतो. आणि चल तुला दाखवतो म्हटल्यानंतर एका विहिरीच्या ठिकाणी शुद्ध पाणी जिथं होतं तिथं नेलं आणि त्याचं प्रतिबिंब टाकलं, त्याचं ते पडलं ह्याचंही पडलं. अरे मग म्हटलं हे तसं आहे, माझं बी तसंच आहे, हे जसं आहे तसंच मी आहे आणि मी जसं आहे तसंच ती आहे. हे लागलं मग ते चलबिचल झाले त्याला. हे काही आपण समजतो तसं तर नाही, आपण वास्तवात वेगळं ह्याच्यासारखं आहे आपण. पण ह्याच्यासारखं लक्षण काही त्याला ते माहीत नव्हतं ओरडायचं. त्याने नेलं तिकडं, एक पांजा मारला तर लागलं बॉम्ब मला ओरडलं. आणि ओरडलं ते कसं ओरडलं, त्याच्या स्टाईलमध्ये ओरडलं. दहाडले ना ते सिंहाची डरकाळी फोडली गेली ना. अरे बाप. आणि मग त्याच्या लक्षात आलं, सगळं जागा झालं ना. मग ते मग आता ते गवत काय खायला तेव्हा आता ज्याच्यात फिरत होतं त्याला फाडायला लागलं, ते ज्याच्यात राहत होतं त्याला बाद करायला लागलं ते. आता हो ओळख पटली ना, मी सिंह आहे. ओळख झाल्याबरोबर सगळंच बदललं, व्यवहारच बदलला. काल त्यांनी मुद्दा काढला आता. व्यवहार कधी बदलतो? समजूत बदलली ना. आधी मेंढीची समजूत होती, त्या मेंढराप्रमाणे व्यवहार करत होतो. आधी देहाची समजूत होती, देहाप्रमाणे व्यवहार करत होतो. आता समजूत बदलली, सिंहाची समजूत झाली. आता फाडायला लागलं कोणाला, आता कोणालाच ठेवे ना बाबा. आता सगळं जगाचा राजा होऊन फिरायला लागले. का? सिंहाची समजूत झाली ना. त्याला चॅलेंज करणार कोण आहे सिंहाला? त्या तो आता बाप झाला सगळं. मोठा असो नाही तर छोटा असो, झालं म्हणे तुझं काय काम नाही. हाती असो नाही तर तिकडे कोण अजून मोठा असो, गेंडा असो, कोण सगळ्याला फाडण्याची ताकद त्याच्यामध्ये. कोणालाच ऐकेना ना ते. कारण मी आहे, माझ्याशिवाय आता कोण होतं? मी राजा आहे इथला, राजाच होतं ते. पण आता पागलपणामुळे ते भिकारी समजत होतं स्वतःला. आता काय करावं? राजाचं पोरग ते बदली झालं नायाच्या घरी हॉस्पिटलमध्ये. अरे बाबा वेळ संपला माझ्याकडनं. गावडे बाबा एवढा पण तू महावाक्याचा उपदेश घेतो. मला गाडी पुढे जाईना. नाही जाऊ दे, काय करायचं पुढे जाऊन आपल्याला. इथल्या इथं 10 मिनिटं जास्त झाले. नाही आपलं उशिरा सुरू 10 ठीक मिनिटं झाले. आहे. आपण कमी आहे, आपण छोटे आहोत, आपल्याला कमी वेळ चालेल. कोणाला अडथळा नाही होणार. बरोबर शार्प बंद करून त्याची काही काळजी करायची. विषय एका वाक्यात समजतो, एका शब्दात समजतोय. पण काय करावं, काय की जे बुद्धी तशी कमी पडते म्हणून हे तास दीड तास बडबडायला लागते. म्हणून एवढे सगळे ग्रंथ लिहायला लागले. सांगायचं काय 1000 थोडे आहे, सांगायची एकच गोष्ट आहे, तो आत्मा ब्रह्म आहे. एका वाक्यात काम आहे, एकच शब्द पुरेसा आहे. पण अधिकार तेवढा नाही ना. बाबांना एका शब्दात भागलं, ते सांगायचे मी एकदा कळालं परत बसलो नाही चिंतन. काय उत्तम अधिकारी ना. इकडून तत्वमशी गेलं, तिकडून ब्रह्मास्मी, विषयच मिटला सगळा. काय पुन्हा सांगायचं नाही. काय का अधिकार मोठा ना. आधी उत्तम अधिकारी, उत्तम सर्वश्रेष्ठ अधिकारी. एका वाक्यात एका शब्दात काम होतं. पण विचारायचं काम नाही, परत सांगायचं काम नाही. चिंतन करायचे काय? कशात चिंतन करता? कशाने चिंतन करता? काय विषय काही राहिलंच नाही ना, काय करावं असा उत्तम आहे. तेवढा अधिकार आपण कनिष्ठ आहे. काहीतरी अधिकार आहे. आपण विषय पामरामध्ये मोडत नसावं एवढं फक्त सांभाळायचं. पामर आहे, विषय आहे, जिज्ञासू आहे आणि मग अधिकारी. त्याच्यात अधिकाऱ्यामध्ये कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असा. उत्तम अधिकाऱ्याला एकाच भागतं, मध्यम अधिकाऱ्याला उपदेश तर सांगावा लागतो पण त्याला प्रमाण द्यावे लागतात. आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेश देऊन प्रमाण देऊन दृष्टांत द्यायला लागतं. हा म्हणे आता कळलं त्याला सिंहाचं उदाहरण द्यायला लागतं. म्हणे आता कळालं. त्याला एकाने भागत नाही, त्याला 3 लागतात त्याला. हो. आणि खाली विषय पामर आहे त्याला, मग त्याला हे काय कामाचंच नाही. त्याला तीर्थाला न्यायला लागतो, तिकडे धुवायला, तिकडे कुठे फिरवायला, जत्रा फित्रा तिकडे, वारी बिरी तिकडे फिरवायचं बरोबर. आणि पामर काय, पामर कोणाच्याच बापाला ऐकत नाही. सगळ्यांना त्याने फाट्यावर मारलं. ते तुमचं काय नाही, तो देवच नाही. तुम्हाला काय काय खावं प्यावं लिहावं मजा करावी. 4 वाक 4 वाक हे सुद्धा शास्त्र आहे बरं का. देहालाच आत्मा मानणार आहे. देहाची देव, हा देहाची देव. भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंडे. देह खंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, या परती प्रमा ढळीची ना. बाबा ज्ञानेश्वरी म्हणतो देहाचा आत्मा आणि ईश्वर दगडाची मूर्ती. बस त्याच्या पलीकडे काय कामच नाही. हे ज्ञान पक्का. हे यावरती प्रमा म्हणजे ज्ञान ढळायचे ना. हे निश्चय झालाय. तुम्ही किती बुवा आणा नाही तर काय आणा, काय नाही, काय त्याला काय नाही. एकादशी काय ते काय खाईल काय करेल. पामर ह्याची व्याख्याच आहे. कसा का मिळेना, चोरी करून मिळणार का म्हणजे भोग बघायचा. हा कसं काय धन मिळेना, कसंही मिळू दे. आणि विषय काय करे थोडा विहित शास्त्रानुरूप विषयच आहे पण विधीने जातो तो विषय आहे. स्वर्गाकडे लक्ष आहे. त्याला इथले विषय पुरत नाही, स्वर्गाकडे पुण्य करायला लागतो, येत नाही तो विषय. आणि मग त्याच्या वरचा आहे जो मुमुक्षु जिज्ञासू, आणि त्याच्यावरचा जो अधिकारी आहे जो मोक्ष प्राप्त, तो त्याचा साधक. हा साधक तो आहे. मुमुक्षु हा साधक दशेतलाच आहे. फक्त त्याला साधन मिळालं नाही आणि साधन मिळालं की मग तो साधक झाला.
साधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मोक्षाची भूमिका आहे. आणि मोक्षाचं त्याचं रूपांतर साधन, श्रीगुरु भेटले, साधन प्राप्त झाले, मग त्याची साधना सुरू झाली. चला, मग त्या चिदाभासाला महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर चिदाभास चाळबळ, हे असं कसं असू शकेल? त्याला भ्रांत आहेच ना. तो विचार करायला लागला, तुम्ही तर देव सांगताय, उपदेश आहे, पण पाहूया तर खरं. वृत्तीला उलटी फिरवली आणि तिचं मुख्य काम काय? अज्ञान आवरण दूर केलं. आणि अज्ञान आवरण दूर केल्याबरोबर आवृत्त आहे परमात्मा. तिथे परमात्मा आहे, पण कसा आहे? सामान्य स्वरूपात आहे, आवृत्त आहे. आणि आवृत्त परमात्म्याचं आवरण दूर केल्याबरोबर आता चिदाभासच राहिला नाही. चिदाभास कसा राहील? सूर्य उगवल्यानंतर ते दिव्या करा, चिमचिम राहील का त्याची? तो का म्हणे की हो की हो कोठे जीव शिल्लक नाही राहिला. कारण जोपर्यंत त्याला वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती असे दोन व्याप्ती म्हणतात. वृत्ती व्याप्तीमध्ये दोन लागतात, चिदाभास आणि हे लागतं, ज्याला म्हणतो वृत्ती लागते. आणि फलव्याप्ती परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी एक फक्त वृत्ती व्याप्ती लागते. वृत्तीनं त्याचं दूर केला तिथे की फलव्याप्ती म्हणजे चिदाभासाची गरज नाही. कारण चिदाभास राहतच नाही. आरसा फुटल्यानंतर आरशातलं प्रतिबिंब कुठे जातं? ते बिंब स्वरूप आहे ना, तू त्याच्यातच विलीन पावला, आता राहिलाच नाही. कसा बसा परत वृत्ती वाहून कळायला लागलं, अरे काय कळालंच नाही, काय कळालं नाही. वृत्ती बाद झाली आणि हा तिथे लीन झाला तिथे. आणि मग म्हणतो आता कळालं नाही. कळण्यासाठी वृत्ती लागते, मन बुद्धी चित्त अहंकार लागतात, ते तिथे लीन झाले. आता म्हणे काय कळालंच नाही. अवस्था एक क्षणाचा काय होईना, पण अनुभव घेतला आपण. आता किती टिकला काय जाणं, आता त्याचा भाग. आणि मग तिथे त्याला त्या वृत्तीने काय केलं? अज्ञान आवरण दूर केल्यावर त्याला कळालं मी इकडचं आहे. आणि पुन्हा वृत्ती आली, पुन्हा वृत्तीवर आला काय आणतोच आपण त्याला वृत्तीवर. उठ काय उठ म्हणजे वृत्तीवर आणला परत. आणि वृत्तीवर आणला जुने संस्कार जागे, पुन्हा देह म्हणायला लागला. विचारलं काय झालं? ते काय कळालं नाही, पण आता मी जातो घरी म्हणे. बरं, वृत्तीवर आला ना, आणि वृत्तीचे संस्कार तिथे लागले. आणि पुन्हा इकडच्याच बुद्धीच्या नादाला लागला. पण जसं सत्संगात आला, जसं श्रीगुरूंच्या सानिध्यात आला, तसं त्याला तो अनुभव खालून अग्नी त्याच्यात तयार झाला, ज्ञानाग्नी. आणि विचार करायला लागला, अरे मी इकडचा कसा असेल, मी इकडचा नाही आहे, मला तर इकडचा अनुभव आणून दिला. आणि विचार करून इकडे लागला, इकडे स्वरूपाकडे आला तो तिथे. आणि ह्या स्वरूपाकडे येताना, इकडचा निश्चय करताना काही अडथळे तयार होतात. त्याला ज्ञानोत्तर दोष म्हणतात. अप्रोक्ष ज्ञान झालं, पण पुन्हा ते अदृढ झालं. पुन्हा मी देहन माझा देह, तसा व्यवहार सुरू झाला. आणि ज्ञानानंतरची जी साधना आहेत, आज सुद्धा बाबा मला त्याला स्पर्श करता आला नाही. असू दे, काय हरकत नाही. झाली ना बाह्य साधना झाली. आज काल श्रवण मनन निधी झालं, आणि आज विवेका श्रवण मनन निधी नाही झालं, त्याची परिपूर्णता नाही झाली, उल्लेख झाला. हा, आणि ही आज आतापर्यंत आता ही कशी झाली? दोनच राहिली, पदार्थ जीव ब्रह्म. नाही, आता जी भूमिका राहिली, ज्ञानोत्तर आपल्याला काय अडथळे येतात, प्रबोध झाला. आता अडथळे काय आहेत त्याचं चिंतन आपण आता उद्या घेऊ आपण. मला आज अविद्येचं आडवं, माया कुंजरू, ठीक आहे, काय हरकत नाही, होईल. त्याला काही अमृतानुभव तुमच्याही घरी असेल, तुम्ही उलगडून बघू शकता. ते एकदा रीत लक्षात आली की आपण ही चिंतन करू शकतो. चला, ठीक आहे, वेळ संपला आपला. 3 ओव्याचं आज आपलं चिंतन पाहत होतो आपण, पण त्या साधनाच्याच याच्यात आहोत आपण. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, अविद्येचे अडवी, भुंजित जीवपणाची भवी, तया चैतन्याची धावी, कारुण्य दुखी, मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतीचा उगरू, जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. उद्या जयाचे न्यापांग पाते, बंद मोक्षपणे आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. उद्या ह्या ओवीला स्पर्श करू. आता घेतोय तर ओव्या करा, बघूया पुढे कसं आपल्याला निघता येते ते. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून शरीर पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी की जय. ब्रह्मलीन संत श्री